केंद्र शासनाची विशेष मोहीम ऑपरेशन मुस्कान। हरवलेल्या मुला मुलींना मिळेल पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचा सहवास। विशेष पोलीस पथक आणि बाल कल्याण समितीची विशेष कामगिरी। शिर्डीत तब्बल 27 मुला मुलींना घेतलंय ताब्यात। केंद्र शासनाची ऑपरेशन मुस्कान ही मोहीम सुरू असून या मोहिमेत अपहरण आणि हरवलेल्या मुलांचा शोध घेतला जातोय। 1 जुलै ते 31 जुलै ही मोहीम संपूर्ण भारतभर राबवली जात असून या मोहिमेचा एक भाग म्हणून शिर्डी शहरातून एकूण 19 मुला मुलींना ताब्यात घेण्यात आलंय। यात 14 मुले तर 5 मुलींचा समावेश आहे। या सर्वांना शिर्डी पोलीस स्टेशनला नेण्यात आलंय। त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना अहमदनगर येथे नेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समन्वयक अधिकारी अहमदनगर बाजीराव पवार यांनी देताना या मुलांची चौकशी करून त्या मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जाणार असल्याचं सांगितलंय। केंद्र सरकारने 1 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान ऑपरेशन मुस्कान संपूर्ण भारतभर लहान मुलांच्या शोधासाठी आयोजित केलेला आहे। त्या अभियानाचा एक पार्ट म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन शर्मा सर, ॲडिशनल SP श्री पाटील सर व रोहिदास पवार सर या सर्वांनी या ऑपरेशनसाठी लायझनिंग ऑफिसर म्हणून माझी नेमणूक केलेली होती। एक स्वतंत्र पथक प्रत्येक पोलीस स्टेशनला तयार करून त्याद्वारे जी लहान मुली जी हरवलेली आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम आम्ही युद्धपातळीवर सुरू केलेलं आहे। नगर जिल्ह्यासाठी हा तसा प्रकार नवीनच आहे, परंतु माननीय SP सर हे नागपूर येथे असताना नागपूरला प्रथम क्रमांक आला होता महाराष्ट्रामध्ये। त्या अनुषंगाने त्यांना त्याची लहान मुलांच्या बाबत संवेदनशीलता राखण्यासाठी त्यांनी सर्व पोलीस स्टेशनला एक पथक स्थापन केलं आणि क्राईम ब्रँचचं नगर LCB जे आहे त्यांचं एक AS2च्या अंतर्गत पथक स्थापन केलं आणि त्या पथकाद्वारे आम्ही संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये जी देवस्थान आहेत, मोठमोठे मंदिर आहेत, गर्दीची ठिकाणं आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, बस स्टँड आहेत, या सर्व ठिकाणी आम्ही जी लहान मुलं त्यांचे घर सोडून बाहेर गेलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना ते मिळून आलेले नाहीत अशा मुलांच्या याद्या बनवून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत। गेल्या आठवड्यामध्ये आम्हाला या ठिकाणी 8 मुलं मिळाली होती आणि शनी शिंगणापूरला 5 मुलं मिळाली होती। प्रत्येक पोलीस स्टेशनला जे मुलं मुली 363 अंतर्गत अपहरण झालेलं आहे त्यांचाही युद्धपातळीवर शोध चालू केलेला आहे। आज SP साहेबांच्या आदेशानं आम्ही नगर शिर्डीला परत आलो। गुरुवारचा दिवस होता। हे आता आपण बघत आहात, यामध्ये 5 मुली आणि 14 लहान मुलं मिळून आलेले आहेत। आम्ही त्यांच्या नातेवाईकाचा शोध घेत आहोत। काही मुलं गर्दीमध्ये हरवून जातात, पालकांचा शोध घेता येत नाही, खेडेपाड्यातून पळून येतात शहर बघण्याच्या आमिषानं। तसा या ठिकाणी प्रकार आढळून येतोय। सर्वांच्या नातेवाईकांना बोलवून आम्ही त्यांची 19 मुलं नातेवाईकांना सुपूर्द करणार आहोत। हे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हे नगर जिल्ह्याचं मोठं यश आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। जी मुलं मिळून आलेली आहेत त्यांना रेस्क्यू म्हणजे सुटका केल्यानंतर आम्ही जर त्यांचे नातेवाईक नसतील तर आम्ही जे नगरचं रेस्क्यू होम आहे, लहान मुलांसाठी रिमांड होम आहे, त्या ठिकाणी आम्ही दाखल करतो आणि CWCच्या समोर हजर करून त्यानंतर ती मुलं त्यांच्या नातेवाईकांना न्यायालयाच्या आदेशांना सुपूर्द करत आहोत। ही मोहीम 1 जुलै ते 31 जुलै या दरम्यान केंद्र सरकारने घोषित केलेली आहे आणि आम्ही या जिल्ह्यामध्ये 1 ते 31 दरम्यान ही मोहीम चालवित आहोत। या मोहिमेत आढळलेल्या मुला मुलींचा शोध घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली जातात, तर ज्या मुलांना कोणीच नाही अशा मुलांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने जिल्हा महिला बाल कार्यालयात ठेवण्यात येतंय। त्यांची संगोपनाची संपूर्ण जबाबदारी घेतली जाते असं जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाळा हेडे यांनी यावेळी सांगितलंय। आता पोलीस विभाग आणि जिल्हा महिला बाल विभागाचा आम्ही शिर्डीमध्ये इथं काही मुलं शिर्डीच्या बाहेरून आलेले आहेत, काही शिर्डीतल्या या सर्व मुलांना घेतलेले। जेवढ्या मुलांचे नातेवाईक येतील ते पूर्ण आयडेंटिफिकेट करून मुलं त्यांच्या ताब्यात दिले जातील। पण ज्यांचं कोणच नाही त्यांना आपण बाल कल्याण समितीच्या आदेशानं आपल्या बालघरामध्ये ठेवतो। मग ज्यावेळी त्यांचे पालक सापडतील त्यावेळी आपण त्यांच्या ताब्यात देतो, नाहीतर मग 18 वर्षापर्यंत आपण त्यांचं शिक्षण, राहणं, खाणं, पिणं सगळं जिल्हा महिला बाल कार्यालयामार्फतच चालवलं जातं। त्या अनुषंगाने मुलं तिथं राहतील आणि त्यांचं पुढील पुनर्वसन केलं जाईल। आज टोटल आमचं जे ऑपरेशन मुस्कान आज याच्यामध्ये टोटल 19 मुलं आहेत, त्यापैकी 5 मुले आहेत आणि 14 मुलं आहेत। ऑपरेशन मुस्कानचा हा 3रा टप्पा असून यापूर्वी शिर्डी शहरातून 8 मुले आणि शनी शिंगणापूर तसेच इतर देवस्थानांमधून मुले ताब्यात घेतली आहेत। या मोहिमेमुळे अनेक हरवलेल्या मुलांना पुन्हा आपले कुटुंब मिळत असल्याने ऑपरेशन मुस्कान ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे। एकीकडे मोहिमेला यश येत असताना शिर्डीत मात्र दिवसेंदिवस बेवारस लहान मुलांची संख्या वाढतच आहे। या लहान मुलांचा उपयोग भीक मागण्यासाठी करण्यात येतोय। सकाळी महिला, माणसे, लहान मुले आणून त्यांना भीक मागण्यासाठी सोडलं जातं। सायंकाळी पुन्हा नेलं जात असल्याची चर्चा आहे।
या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. राजेंद्र बनकर, माय न्यूज, शिर्डी.